बसलो तर तुला राग येईल? मी नाही म्हणतो ना, आपण येईल ती म्हणते. नाही येत म्हणलं मी ना. खरंच नाही येत ना? नाही येत म्हणे. मी तर सांगायला बसलो तुला राग नाही ना? नाही येत म्हणे. मी जे तुला सांगायला बसलो राग नाही ना? पहिले गोष्ट सांगून घ्या. पहिले सांगू तू? हो, मला येत राग. दोस्ता का सांगू रे दोस्ता? काहून? जेव्हा जेव्हा मी त्या घराकडे येतो रे. सांगू? हो सांगा. राग नाही ना? नाही नाही नाही, घराकडे येता माझ्या. जेव्हा जेव्हा दोस्त त्या घराकडे येतो रे, जेव्हा जेव्हा त्या घराकडे येतो आणि त्या घराकडे पाहतो रे, त्या घराकडे पाहतो आणि ते त्या घरचे दिसते रे. का दिसते? आंब्याचे झाड. आंब्याचं झाड नाही. जेव्हा जेव्हा त्या घराकडे येतो, जेव्हा जेव्हा त्या घराकडे येतो आणि त्या बायकोले पाहतो ना, मनातल्या मनात झोडतो. त्या बहिमान जोडा फाटातले मारला म्हणजे मग कशी होई? म्हणजे मा घराकडे येत आणि मा बायकोले पण झुरत. हो का सायन्या? माई बायको का तुला MSCB ऑफिस दिसलं का? या होल्डर घालून लाईन घ्या म्हणलं तुला राग येईल म्हणजे? राग येईल म्हणजे तू सर्रास म्हणला त्या बायकोकडे पण झुरतो. अबे मी एकट्यात नाही, हजार लोकात म्हणतो. जेव्हा जेव्हा त्या घराकडे येतो आणि त्या बायकोले फोन मनातल्या मनात झुरतो. हाय का भाऊ? एखादी कोटी जाऊन मरतो. बहिणी एकट्यामध्ये जर म्हणलं असतं त्या बायकोले पण झुरतो, त्याला झुर न त्या बहिणीमध्ये का घेण घे नाही. पण एवढ्या लोकात म्हणते का त्या बायकोले पण झुरतो म्हणते. हो का? माय बायको का तुले का काही वाटते का? दोस्त तुला राग आला? राग म्हणजे तुझ्या बायकोला काऊन पोहोचवतो? अरे तुझ्या बायकोचे विचार सुंदर आहे, तुझी बायको पाहली सुंदर आहे आणि तुझी बायको कामाधंद्याची आहे. मा कामाची आहे का तुझ्या कामाची आहे का? मा कामाची आहे. आता का मी मा कामाची म्हणतो का? मग मा कामाची आहे. अरे तुझ्या बायकोच्या कामा करायचे विचार, तुझ्या बायकोचे सुंदर विचार खूप सुंदर आहे. आणि जेव्हा तुझ्या बायकोचे जेवढे विचार सुंदर आहे, तर तसे विचार जर माझ्या बायकोचे विचार सुंदर राहिले असते तर माहीत यासारखी जिंदगी हास्य कशी राहिली असती. मी त्या जिंदगाने कोण झुरतो? हा म्हणजे तू मा बायकोच्या कामाधंद्याला पण झुरतो. कामाधंद्याला कोण झुरतो? कामाधंद्याला पण झुरत पाटील आणि मा बायकोला दुसऱ्या गोष्टीने जेवण झुरला तर मा सारखा होलकर माझ्या नाल्यामध्ये किडे केली तुला का मी एवढा पागल म्हणून दिसतो का? दिसत नाही म्हणा, पण काय सांगता येते का? दोस्ता का सांगू रे? काय झालं दोस्ता? एवढी माझी शिकली सवरली बायको, एवढी माझी दोस्ता शिकली सवरली बायको, अरे भुरी भराड बायको दोस्ता. दोस्ता पुरी बिघडली रे, पुरी बिघडली. अरे मेरे भंडाऱ्या, आपण एकाच गावात राहतो तरी मला माहित नाही रे भाऊ रे. या पाटलाची बायको भुरी भुरी बायको बिघडली म्हणजे याचा मतलब कोणा ना कोणा संग फसली असते. का म्हणून राहिलास तू? बायको बिघडली म्हणजे कोणा संग पळाली होते का बे? कोणा संग फसली होते का बे? आपणच म्हणते बिघडली म्हणजे काय समजू पाहिजे? अरे माझी बायको कामा धंद्याने बिघडली. तुमच्या बोलण्यामध्येच तर फरक आहे. नाही तर फरक आहे. तुम्ही असं म्हणायला पाहिजे का माई बायको कामा धंद्याने बिघडली म्हणून बिघडली म्हणून तुम्ही सर्रास म्हणता बायको बिघडली. अरे बिघडली म्हणजे बिघडली. हा तर मी काय समजू? कामा धंद्याने बिघडली. मग का म्हणता म्हणजे? दोस्ता माझी बायको कामा धंद्याने बिघडली, माझं ऐकत नाही म्हणून मला विचार येते आणि म्हणून मला मा घरानं तुला का सांगत बसतो का करजा? म्हणजे तुमची बायको कामा धंद्याने बिघडली, माझे काम ऐकत नाही, माझे विचार तिला पटत नाही. म्हणजे याचा मतलब तुमची बायको तुम्हाला भेट नाही. भेट नाही म्हणजे कोण एवढा कमजोर समजतं का मला? बाबा तर तुम्हाला जर तुमची बायको भेटली असती तर एका शब्दात तुमचं काम ऐकलं असतं. त्या पण नवरा म्हणून बायको ऐकणार नाही असं कसं भेट नाही बायको? पण माहीच नाही. मी 10 जणांचा विचार घेतला. आजकाल कोणाचाच बायका घेऊन नवरे. गोष्ट तुमची खरी आहे. तुमची जी बायको ना तुम्ही म्हणता 10 लोकांची बायको भेट नाही. बायका भेटच नाही. काऊन का? बायका झाल्या ठोकर, माणसं झाले ठोकर. बायका भेटच नाही काही. पण बरं ठीक आहे, आमच्या तर बायका भेट नाही. आणि ती बायको रे सावन समजतेस का? म्हणजे लवा लोक 3 पेपर खाली पाहतात. रक्ते तो बात करता खाता तो हाकता हे माझी पद्धत आहे. पण बायको घेणार नाही. तुले अंगावर छोटाक मास नाही बाई बायको थर्रा भेटते. तुले मी कधी चौकातून घरी आलो बायको जर
बायकोच्या संडास का राहिली मी तिच्या नजरात दिसलो की आपण मग धडाधड डब्बा फेकून घरात जाऊन बसते तशीच येते नाही कार्यक्रमाला नाही जात ना असं बंद करून देते कार्यक्रम चालू असला तर मग मी काय येते कार्यक्रम चालू असला जायचं नाही मग कार्यक्रम आटपल्यावर जात आटपल्या आणि कार्यक्रम स्टार्ट झाला आज एकच जातच नाही असं? कोणतंही काम नाही असं माझी बायको तुला भेटते भेटते म्हणजे पाटील माणसासारखा माणूस नाही तुला बायको भेट नाही अरे बाबाची पण मग वजनात 30 किलोचं पण बायको शेवतो 70 किलो कोणाला गोष्टी सांगता त्या पाटलालेच राहायला सांगायचा बाप्पा तर कोणाला सांगू नाही हा पाटलाच राहिला का कोणाला तर मी दाव्याला म्हणतो माझीच बायको काय कोणाचीच बायको कोणाला भेट नाही अरे मी दाव्यात सांगतो रे 1000 लोक सांगले का माई बायको मला भेटते काऊन भेटते तसा माणसा म्हणजे जोश पाहिजे होश पाहिजे मला बायको भेट नाही म्हणजे त्यामध्ये जोश आहे होश आहे अबे जोश नाही त्यापाशी काही ना काही खोबी असं आता तुम्हाला माहित झालं असं बापा माणसापाशी एवढ्या लोकांच्या बायका भेटतात ती बायका घेऊन राहिली अरे बाबा माणसाजवळ पाहिजे खुबी तेव्हा बायको राहते उभी खुबीच नाही राहते बायको उभी राहते का मग लेका आमच्या जिंदगीला हसून राहिला तर तुला वाटून राहिली थोडीशी पासून 10-12 वर्ष झाले मग 10-12 वर्षापासून दोस्तारी काय हा दोस्ताचा कोण्या कामाच्या एकामेकाच्या जिंदगीला हसण्याचा तुम्ही काय हसू पाहिजे तुमची जिंदगी अशी होय तुला वाटत नाही चांगल्या रस्त्याने गेली पाहिजे म्हणून म्हणजे तुमच्या मतलब आहे तर तुमच्यापाशी कोणती खुबी आहे तर मला सांग ना काय खुबी नाही पाटील बायको भ्यासाठी माझ्यावर दवाई आहे त्याच्यावर दवाई आहे का बोलतात हे दवाई मी खातो म्हणतो माझी बायको मला भेटते नाही तर मा कोणतं वजन आहे आपल्याला दवाई सांगणं कोणती होत म्हणजे तुम्हाला लागते का बिलकुल बायको भिन ना तुम्ही खान बायको भेटली पाहिजे बायको भेटते बाबा माझ्यासारख्या वाढल्या माणसाची भेटत तुमची नाही भोगे दवाई पावडत तसं आहे ना म्हणजे का खा लागते सकाळी अनुषापोटी खा लागते चहा प्यायच्या पहिले अनुषापोटी खा लागते बिगर पैशात दवाई आहे म्हणजे अनुषापोटी खा लागते तुम्ही रोज का खाता आम्ही खातो वांग्याची भाजी कारल्याची भाजी चवळीच्या शेंगा भात वरण पोळ्या बस या रोट्याला भाताला बायको भेटते का जी काय ना ह्या चवळीचा बाई ह्या तर हलका माल आहे माल बंद खा लागते सांग सांग कोण नको सांग बायको भ्यासाठी का खा लागते बायको भ्यासाठी पाटील काही पैसे लागत नाही फुकटाची आहे का फुकटाची आहे पैसे तर पैसे दे तुले तुझ्या नको मग ओराम लागल्यावर देऊन दे द्या पाटील बायको भ्यासाठी कवडीवर गू खा लागते गू खाया बायको भ्यासाठी कवडीवर गू खा लागते म्हणतात पाहिला नंतर पहिला मी म्हणलं बायको भ्यासाठी कवडीवर गुळ खा लागते आपण मध्ये गू खा गुर म्हणला असता तुला मग मला गुच ऐकायला आला गू खाशीन तर खरं ते बायको उभी राहील अबे तर मी बी पांढरावाला गुर खाला नाही दोन पोते बायको भेटच नाही ना पांढरा खाल्ला मन तर बायको नाही भेटली का तुमची बायको काली सावली बुरी आहे हो तुम्ही खाल्ला पांढरा हो सारखंच झालं मग कर्रास पाहिजे करास बायको भुरी असली तर काळा गुळ खायचा बायको जर सावली असली तर पांढरा गुळ खायचा म्हणजे कर्रास पाहिजे म्हणजे कसं दादा अशा गुरुवांना बायको भेटते म्हणून मला आता काही विश्वास राहिला नाही मग मी पांढराही नाही खात ना काळाही नाही खात तुला जर खरं बायको भेट असं तर मला प्रॅक्टिकल करून दाखवतो का बरं काही हरकत नाही तू प्रॅक्टिकल करून दाखव म्हणजे याचा मतलब मी आपल्या घरी जाऊ तू घरी जा आपल्या बायको तुमच्या घरी आणू मा घरपर्यंत आणून दाखव आणि मग माझ्या आणल्यावर तुम्ही जसं कराल तसं करू शाबास मी आपल्या घरी जाऊ आपल्या बायकोच्या घरी आणू मग जसं मी करीन तसं तू करशील साच करून मग लोकांच्या पाव कवडी करशील जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत आणि आम्ही 2-4 महिना केलं तर आम्ही नाही करू असं का होते म्हणजे आम्ही वांगे खाल्ले तर अरे आम्ही वांगे खाऊ वांगे आम्ही आलू खाल्ले तर अरे आम्ही आलो खाऊन आलू खाशील आम्ही मुरा खाल्ला तर काम करासाठी मुरई खाऊन अरे मुरे खाऊ नको तब्येत खराब करू नको का खाऊन तो बे हिरवा मासारखा हलकट माणूस नाही पाटलाच्या घरी गेलो मग आळाची पिंपळाची हकलली पण घरी बांधत जाण्याची इज्जत नाही पुरी लग्न दिवाळी आहे त्या दिवशी म्हणलं बायकोला यावं 2 रुपये दे मला बिड्या घ्यायला निघे धावली फळा देऊन त्या बाईचा हागण मोजून पडायला बस सापडलो नाही एवढी उन्नत बायको आहे हाय लहानची घे चोरी पण चिपकले माणी जाते पुढे रकत पिल्या सोडत नाही त्या माय पण पुढे सत्तानी फासा आहे त्या घराकडे जाऊन पाहतो पटापुट करून पाहतो आहे मी तर ठीक ना तेवढं हॉल करत होती पण मग 2 वाकडा घेताना आपल्या घरी बघतो पण गोरी म्हणते माझी फाऱ्या सरकारला 2 इंजेक्शन घालल्या म्हणते बायका घ्यायचे एक देशीच्या पंपाचा दुसरा मऊवाच्या पंपावर
पण माझी दाबोटाची विनंती आहे का दारू प्यायला पण आपली जिंदगी खराब करा नको. दारू पिण्या बायको भेटणं माझा आहे मले अनुभव आहे 10-12 वर्षाचा. म्हणून डोक्यात टोपी टाकली जाईल एखादा भजन पूजन म्हणतात मग बायको तरी वाटत मानवला भक्ती मार्गात असला म्हणून. याचं ऐकलं तर ठीक याचा भक्तीचे वाल मोठा खराब होते म्हणतात त्याला जाऊन पाहतो. फिरत्याच्या का वरती देसी फिरत्याच्या वरती देसी महापिला विठला तू वेडा विठला तू वेडा डेकोरेशन केलं काय टाकडीले द्या माय बाई गोपे हे तुमच्या मा हागरेचे मम्मी पण लवकर घराच्या बाहेर या पण रातच्या थंडीनं पुरा बावरून जावं घरामध्ये धसलं घिसलं छाती रुबाई द्या बा ही मा मग लोक म्हणजे काय झालं म्हणून हे केंद्राचे माय समस्याचे मा हे पिया बाई मा समोरचे दरवाजे बंद आहे तिकडे संदर्भात तुमचं काम चालू आहे समजून गेले मागून जाव बरं होते चोरी समोरून गेलं का दंगा बसते बहीण मा काय झालं कोणाले तुम्हाला आता होईल 2 महिन्यानं तुम्हाला माहित आहे का माहित आहे काय माहित आहे 2 महिन्याला होईल म्हणतात बाबा तूच म्हणलं काय झालं म्हणून या बहीण माय पाळणं काय झालं म्हणते म्हणे कोण हसली होती मी का मी मागून पाहत होती तुमची नाही पाहत होती पाहिलीच ना आजवरी ते रंगीत टीव्ही घेऊन आणल्या ना पहिले ब्लॅक अँड व्हाईट होती आता मस्त मोठीचा टीव्ही आणला आता मस्त मोठी जात आहे आता मोठा जात दिसतच टीव्ही पाहत होतीस माझी जामा धरून म्हणते आई बाई तू टीव्ही पाहत होतीस का झोपून होतीस झोपायची धंदा आहे ना कशी पाहते त्या माय बाईची बेल माझे पान माझ्या बोक्या हो का त्या बहीण मायची गोबर गॅस पान माझ्या सरकारी संडास बाथरूम संडास कोण खरं तू एक काम कर ना तुला पैसा करायला लागली असेल ना नाही ना नाही काऊन मशीन बंद आहे का हो फिल्टर नाही बंद राहिलं का चुपरा पैसा करणार गेली सकाळी आता नाही लागली चुपरा लागली असेल तर येऊन बस बा म्हणलं संडास तोंडावर चुपरा काही बोलते का तुम्ही ह्या बहीण मा का म्हणतो टाइम कमी आहे तो नाना पाटील त्या कोण होते आणि त्याची बायको माझी मैत्रीण अगो बहीण तरी म्हणलं आमचे भूताले सगळ्यात पहिले माझी चांगली बेस्ट फ्रेंड होते ती माझी भेट होत त्याच्या लग्नात किती वर्ष झाले 12 आणि पोटी पाटी बोलायला गेलं सिटी मारते मग बायकोला पाहून देतो चला जाऊन पटपट पाटला घरी अहो त्याच्या लग्नाला किती वर्ष झाले म्हणतो 10 वर्ष झाले काय कोणती पार्टी एकही नाही अहो
एक नाही दोन नाही अहो 2 लेकरं झाले त्याने पाठवाले कोणाले पाठवाले मी आपल्या भावाच्या घरी जाऊन बसू का काहून खरंच माणसाले पोरं झाले असतील कोणाले होते तुम्हीच म्हणते पाटलाले पोरं झाले म्हणून हा. पाटलाले होते का पाटलीने झाले मग अहो बयाळ बेलने पहिले नवराच गरोदर राहते बोल नाही म्हणे नाही माहिती काय म्हणणं काय एवढं नॉलेज नाही ना म्हणे हा, मग काय जास्त सांगतो म्हणजे माणसाले होते का जेवढी मी गरोदर राहत नाही तुझी अवकात नाही तू राहशील म्हणून हो का बा? मला माहितच नाही अशी कशी नाही आणि ते तीन महिने किती दिवस राहायचे नवरा गरोदर 3 महिने 13 दिवस हो का बा? आणि 9 महिने 9 दिवस हो हा होय ए, बहीण बोले सांगतो मध्ये माणसाला होते का एवढं आहे तर आम्हाला होत नाही तर पाटलीले 2 पोरं झाले हा. बारसा आहे पाच आहे हा लड्डू आहे तुमच्या बहिणीच्या नवऱ्याने पाहिलंच नाही एवढे मोठे लाडू केवढा राहते येऊले राहतो तू पाटील माणूस हा. का कमी आहे त्याच्या घरी बाकीचे दूधच नाही कालच 4.5 लाखाची मोज घेतली हो का बा? बापा का कमी आहे का त्याचं मग एवढं लाडू करून बेज्जत करायला ते भुताडे हो का बा? एवढा मोठा ठेवून गेला बहीण मग पत्राडी मध्ये खात बस जेवढी खाणं